म्हणजे आपण साधक आहे, आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग ही परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता स्वतः भगवंतानं जो मार्ग सांगितला, जो उपाय सांगितला, त्याचं नाव आहे भागवत धर्म. कारण भगवत प्राप्ती करण्याकरता आपल्याला मनुनी, याज्ञवल्क ऋषींनी इत्यादींनी आणि हे उपाय सांगितले. नुसते सांगितले नाही त्यांनी, तर त्या मार्गाने ते गेले आणि त्या मार्गाने ते गेले म्हणून ते देव बनले. त्यांनी हरीला जाणलं. आता हरिपाठाचं प्रमाण सापडायचं आहे. त्यांनी हरीला जाणलं आणि जाणून ते हरित बनले. मग त्यांची यादी तुमच्या हरिपाठामध्ये आली आहे. कोण कोण आहे ते? शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हरित जानोनी, हरित. ही यादी सांगितली गेली की यांनी त्या देवाला जाणलं आणि जाणल्याच्या नंतर ते स्वतः परमात्म्यावर बनले. म्हणून हा भागवत धर्म कसा आहे का? आपलं मन, बुद्धी, अहंकार, शरीर, वाणी, हस्तपादादी कर्मेंद्रिय, डोळे, कान, घाण, जिव्हा, ज्ञानेंद्रिय, खाणं पिणं, देहाचे जे जे धर्म आहेत ते धर्म, हे सर्व मनुष्य जे जे कर्म करतो ते ते कर्म त्याने परमात्म्याला अर्पण करावी. मी मराठीत सांगितलं तुम्हाला हे कदाचित असे 4-5 वाक्य तुमच्या पाठ नसतील आता जे मी बोललो ते, पण या मराठीचं भाषांतर संस्कृतामध्ये तुम्हाला पाठ आहे. नाही हे पाठ आहे. हे बघ तुम्ही काय म्हटलंय का? शरीर, वाणी, हात, पाय, मन, नेत्र, कान, बुद्धी, हे सर्व आणि याचे जे जे धर्म, जे जे आपण कर्म करतो ते सर्व कर्म काय करायचे? भगवंताला अर्पण करायचे. आपण ही जी चिंतनाची व्याख्या आहे संस्कृतात, ते तुमच्या तोंडात आहे, पाठ आहे, तुम्ही म्हणता ते काय नाही. काय म्हणतात तुम्ही? नाही नाही ते नाही. आरतीच्या वेळेला याच्यामध्ये आपण शेवटी म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा कर्तृ स्वभाव करोमि यज्ञ सकल फल नारायणाय समर्पयामि. हे तर उत्तर आहे. मग संस्कृत पाठ करून टाकला आपण एवढी ओळ, हे पटापट म्हणतात लोक. मग आता हे ओळ म्हटल्याच्यानंतर आपण म्हटलं की गाव याचा अर्थ काय, तर मग ते आपल्याला माहिती. म्हणजे तुम्ही हळूहळू वाचायला सुरुवात करा, शांततेने वाचा, म्हणजे आपल्याला तेही कळेल. मग अशा प्रकारे हे सर्व कर्म जर तुम्ही त्या परमात्म्याला अर्पण केलं तर तो भगवत धर्म होऊ शकतो आणि भगवत धर्माची कृपा परमात्म्याच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्यानंतर आपला मनोनिग्रह करणं हे देखील सोपं नाही, पण त्यासाठी आपल्या मनाचा निग्रह केला पाहिजे. आणि मनाचा निग्रह करण्याकरता मनुष्यानं परमात्म्याचे कल्याणकारक अवतार आणि त्याचे कृत्य नेहमी श्रवण करण्याचा परिपाठ ठेवा. आणि हे करण्याकरता सतत परमात्म्याचं कीर्तन आणि मनन करा. एखादा मनुष्य त्याची वृत्ती काही एकदा अशी बनली की त्याला या संसारामध्ये भगवत भजनाशिवाय दुसरं काहीच गोड लागत नाही. तो संसारात राहतो, व्यवहारही करतो, खातो पितो तेही करतो, पण त्याच्या आवडीचा विषय आहे फक्त भगवत भजन. तर तेवढंच आवडतं.
आणि ऐहिक वस्तूवरची आसक्ती नष्ट होते आणि मग त्याला अद्वैताची प्रचिती येते. हे सर्व अध्यात्म आहे. भजनाला काय होतं त्याचं फल सांगितलं. कारण तुम्ही भगवंताचं भजन केलं की आपल्या मनातली जे इतर वस्तूविषयीची आवड जी आहे ती कमी होते. भजनाचा हा फायदा आहे. लक्ष लागत नाही त्याचं. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेगळे. जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये तो सतत अहोरात्र आणि भगवंताचं चिंतन करतो. त्याच्या वाचेला, त्याच्या मनाला आणि एकच छंद लागलेला असतो. कोणता? गोविंद 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 मना लागलिया छंद. मग त्याचा परिणाम काय झाला? मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. ऐका काय गोड परिणाम आहे त्याचा. मला जर गोविंद नामाचा छंद जर लागला तर आपलं जीवन, आपलं शरीर हे गोविंद बनलं. मग देव आणि जीव याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही राहत. ऐका अशा पद्धतीने आणि शेवटी अद्वैताची प्रचिती होते. आणि ज्याला अद्वैताची प्रचिती झाली तो सर्व पदार्थांना, त्याला जे दिसेल त्याला तो काय समजतो? परमेश्वर. जे दिसेल त्याला तो देव समजतो आणि देव समजून त्याला नमस्कार करतो. अद्वैताची प्रचिती झाली त्याची अवस्था काय असते? माऊली बोलतात. माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. आणि सर्व ठिकाणी परमात्मा हे जाणल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणातल्या वासना या समाप्त झालेल्या असतात आणि मग त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आता हे करण्याकरता आपल्याला ही अवस्था जीवनाला प्राप्त करून घेण्याकरता मग आपल्याला भगवत भक्ताची गरज आहे, त्यांच्या सानिध्याची गरज आहे, संत संगतीची गरज आहे. ही अवस्था प्राप्त सहजासहजी होत नाही. कारण तुम्ही जशा संगतीत बसाल त्या संगतीचा लाभ आपल्याला होतो. कधी लाभ जो प्राप्त होतो तो संगतीचा होतो. मग या ठिकाणी भगवत भक्ताच्या संगतीमध्ये ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. मग ते भगवत भक्त कसे असावेत असा विचार आता विचारला. मग ठीक आहे, तुम्हाला सांगितलं की भगवत भक्ताच्या संगतीत हा लाभ जर मिळतो, मग ते भगवंताचे भक्त कसे असावेत हा महत्वाचा मुद्दा आहे. आजच्या कालखंडामध्ये आपल्याला हे चिंतन कळलं पाहिजे. भक्ती करण्याच्या अगोदर ज्यांच्या संगतीत तुम्ही राहतात आणि ज्यांच्याकडनं भक्ती जाणून घेतात ते भक्त कसे असावे हे गोड चिंतन. आपल्याला भक्तच कळला पाहिजे. आणि मग तो खरा भक्त जर असेल म्हणजे त्याला जाणता आलं पाहिजे. तुकोबारायांचं प्रमाण मागे आपण ऐकलं. भक्त जाणण्याची जी कसोटी आहे
ती कसोटी अशी आहे, भक्त पुन्हा भक्त ऐसे जाना केली उदास, केली आशा पाश निवालोनी. भक्ताला ओळखण्याची कसोटी आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दना माता पिता. हे भक्ताला ओळखण्याची कसोटी आहे. अहो भक्त जर ओळखायचं असेल तर तुकोबरांचं गोड प्रमाण आहे, आपण नेहमी ऐकतो आणि बोलतो, आनंद देणारं प्रमाण आहे. एका रंजले गांजले यासी माने रोगा पुरे. एका रंजले गांजले यासी माने रोगा पुरे. एका रंजले गांजले यासी माने रोगा पुरे. Thank you.